आज 6 जानेवारी पत्रकार दिन. तमाम पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्याच दिवशी 1832ला बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे एक नियतकालिक सुरू केले. ब्रिटिश सरकारच्या काळात अतिशय निपक्ष, निर्भीड आणि सत्याची मांडणी करणारं हे दर्पण आजही तुमच्या आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. दर्पण म्हणजे आरसा. दर्पण झूट ना बोल असं म्हटलं जातं. सत्यासाठी, न्यायासाठी, धर्म सुधारणेसाठी त्या काळामध्ये दर्पणमधनं जे लेखन केलं ते आजही प्रेरणादायी अशा स्वरूपाचं आहे. भावांनो आणि बहिणींनो, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे पाहतो. निपक्ष, निर्भीड, सत्याची बाजू घेणारी पत्रकारिता, असत्याला विरोध करणारी, न्यायासाठी आणि अन्यायाच्या विरोधात खंबीरपणे उभी राहणारी पत्रकारिता लोकशाहीसाठी खूप महत्त्वाची आहे. पत्रकार म्हणजे जनतेचा आवाज बनला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची मांडणी ही वर्तमानपत्रातनं पत्रकाराने निर्भीडपणे केली पाहिजे. जिथे कुठे जो कोणी चुकेल त्यावर कोरडे ओढण्याचं कामही पत्रकारांना करता आलं पाहिजे. रिग्रेटर एरर या पुस्तकामध्ये जागतिक कीर्तीचे लेखक क्रेग सिल्व्हरमन असं म्हणतात, कोणत्याही देशाच्या लोकशाहीचे यशापयश मोजण्याचे थर्मामीटर म्हणजे त्या देशातील वृत्तपत्र किती स्वतंत्र आहेत आणि किती निर्भीडपणे तेथे पत्रकारिता चालते. यातूनच पत्रकारितेचं लोकशाहीतील महत्त्व आपल्या लक्षात येते. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने तमाम पत्रकारांना शुभेच्छा देताना एवढीच विनम्रतेची भावना व्यक्त करतोय की आपली लेखणी ही सत्यासाठी, न्यायासाठी, समाजाच्या एकतेसाठी ही झिजली पाहिजे. तशीच ती अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात, जुलूम जबरदस्तीच्या विरोधात तेवढ्याच धारदार ती चालली पाहिजे. मला माहिती आहे की निर्भीडपणे सत्य लेखन करत असताना त्रास होतो, अडचणीही येतात, पण त्यावर मात करत पत्रकार पुढे गेला तरच तो लोकशाही आणि संविधानाला मजबूत करेल. पुनश्च एकदा पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.